सगळ्यांनी आधी नोंदणी करून घ्यायची आहे। म्हणजे काय की बसेस त्या प्रमाणामध्ये करता येतात। आम्ही दरवर्षी तर पाठवत होतोच, दरवर्षी संख्या खूप चांगली असते, प्रतिसाद खूप छान असते। तरी याही वर्षी मला वाटते की बरेच सर्वजणच याला सहभागी होतील आणि नोंदणी करतील। तर इथून जे निघण्याचे वेळ आहे ते सगळे भाविक आल्यानंतर 9-10 किंवा 10:30च्या जवळपास आहे। आणि इथं आल्यानंतर आपला म्हणजे काय आहे छोटासा एक कार्यक्रम असतो म्हणलात। हां, इथं आल्यानंतर आम्ही सकाळी जसं 9 वाजता सगळे भाविक जमा करतो, त्यांच्यासोबत आम्ही आनंद घेतो की जो आनंद आम्हाला भजन कीर्तनाचा की इथं राहून मिळत नाही, पण आम्ही तोच आनंद वारीचा पूर्ण इथं थोडक्यामध्ये त्यांचा सन्मान करून त्यांना नाश्ता वगैरे सहभाग हो सर्व आमचे जे कर्मचारी आहेत ज्यांना की वारीमध्ये सहभाग घेता येत नाही त्यांना इथं पुरेपूर आनंद मिळतो। आम्ही जे वारीमध्ये करतात, भजन असो कीर्तन भजन असो की बाबा ते पूर्ण फुगडी वगैरे जे सगळे पूर्ण एक हो बऱ्याच गोष्टी इथं करतो आणि त्याचा आम्ही आनंद घेतो। तर ह्या जो उपक्रम आहे तर इथं आल्यानंतर त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था सरांनी केलेली आहे, चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। लेडीज असेल तर त्यांना छोटासा उपहार आपल्या ह्या शाखेमार्फत दिला जाणार आहे आणि पुरुष असतील तर त्यांना टोपी वगैरे हो आम्ही त्या दिवशी सन्मान करतो दरवर्षी। त्यांच्या शाखेमार्फत नवीन उपक्रम दरवर्षी हाती घेतला जातो। तर जास्तीत जास्त भाविकांनी या सेवेचा फायदा किंवा उपयोग करून घ्यायचा आहे, कारण का अशा खूप कमी सवलती उपलब्ध आहेत। आणि सर या जे क्षेत्र आहे किंवा समजा अंबाजोगाई, जर एखादा भाविक अंबाजोगाईच्या बाहेरून किंवा आसपासच्या खेड्यातून येऊ शकत इच्छा असेल तर येऊ शकतो का? हो येऊ शकतात। त्यांनी नोंदणी करायचे, आधार कार्ड पाठवायचे, खेडेगावातले असतील त्यांनाही आहे, अंबाजोगाई शहरामधले असतील इथले आहे, कुठलेही असं काही नाही की पॅसिफिक अंबाजोगाई शहरच, आजूबाजूच्या खेड्यातून पण येऊ शकतात। हां तर संख्या एक बसची जर फुल झाली तर दुसरी बसची व्यवस्था आहे, दुसरी झाली तर आणखीन त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। तर ह्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सरांचा आपण नंबर देणार आहोत, त्या नंबरवर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि या सुविधेचा लाभ घ्यावा। आणि अशाच ह्या उपक्रमामुळे या सरांचे किंवा ह्या शाखेचे द्वारकादास श्यामकुमार यांचे तुकाराम जाधव पाटील सर जे आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार, आणि अशीच जनतेची सेवा ह्या शाखेमार्फत होत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चॅनलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि मनापासून आभार। थँक्यू, जय हिंद। अतुल शिंदे, मधुमेह तज्ञ, अंबाजोगाई। द्वारकादास श्यामकुमार दरवर्षी आमच्या सर्व डॉक्टरांचा यथोचित सन्मान करतात। डॉक्टरांबद्दल त्यांच्या खूप चांगल्या भावना आहेत, ह्या ज्या त्यांच्या शुभेच्छा आहेत ह्या अशाच राहून डॉक्टरांचे सर्व डॉक्टरांतर्फे द्वारकादास श्यामकुमार हा जो ब्रँड आहे ह्या ब्रँडला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।